योद्धा न्यूज चॅनल. औदरमध्ये नारी शक्तीचा जागर. उच्च शिक्षित शीतल मेदगे यांच्या पुढाकारातून आरोग्य क्रांती पुणे. ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्य आणि त्यांचा सन्मान हाच खऱ्या प्रगतीचा पाया आहे. हा विचार केंद्रस्थानी ठेवून पुणे जिल्ह्यातील औदर येथे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान नारी शक्तीचा सोहळा आणि मोफत भव्य आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. बी फार्मसी पदवीधर सौ शीतल सागर मेदगे यांच्या कल्पक नियोजनातून आणि सामाजिक बांधिलकीतून साकारलेल्या या उपक्रमाचं संपूर्ण परिसरात विशेष कौतुक होत आहे. शिक्षणाचा समाज सेवेसाठी उपयोग, एक नवा आदर्श. आजच्या काळात उच्च शिक्षण घेतल्यावर तरुण पिढी शहराकडे धाव घेते. मात्र शीतल मेदगे यांनी आपल्या फार्मसी पदवीचा उपयोग ग्रामीण भागातील महिलांच्या उन्नतीसाठी करण्याचं ठरवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी केवळ आयोजनच केले नाही, तर उपस्थित महिलांना औषधोपचार, योग्य डोस आणि निरोगी जीवनशैलीबाबत तज्ज्ञ म्हणून अमूल्य मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. आरोग्य सुरक्षा. शिबिरादरम्यान परिसरातील सुमारे 120 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये बीपी, शुगर आणि ECG सारख्या महत्त्वाच्या चाचण्यांचा समावेश होता. कर्तृत्ववान महिलांचा गौरव. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 54 महिलांना नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. उत्कृष्ट नियोजन. एकाच वेळी आरोग्य शिबिर आणि सन्मान सोहळा अशा दुहेरी जबाबदारीचे व्यवस्थापन शीतल मेदगे यांनी अत्यंत कौशल्यानं हाताळले. मान्यवरांची उपस्थिती. श्री गुरुदत्त युवा मंच, टपालवाडी औदर आणि स्थानिक महिला बचत गटाच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शक म्हणून आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश दराडे उपस्थित होते. तसेच सरपंच शांताराम मेदगे, पोलीस पाटील सुवर्णागिरी, प्राजक्ता वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील महिला संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी झटतात, मात्र स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यांना आरोग्याप्रती जागरूक करणे आणि हक्काचे उपचार मिळवून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सौ शीतल मेदगे. मुख्य आयोजिका. लोकसहभागातून सोहळा यशस्वी. या उपक्रमासाठी औदरसह टपालवाडी, बौद्ध वस्ती, धुरशेत, होजगेवाडी, चोरेवाडी, भारमडवाडी, जायकवाडी, ठाकरवाडी आणि विठ्ठलवाडी येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. शीतल मेदगे यांच्या या धडपडीमुळे सुशिक्षित तरुणांनी ग्रामीण विकासासाठी पुढे येण्याचे एक नवे प्रेरणास्थान निर्माण झाले आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे शांताराम शिंदे यांनी. पुरुष हा आहेच म्हणून आपण आज पुरुषांना म्हणजे दोषी ठरवले अजिबात नाही. मला अजिबात म्हणते कारण का प्रत्येक साथीबाई घडल्याच. सागर शेठ वामन मेदगे उद्योजक यांच्या सौभाग्यवती सौ शीतलताई सागर मेदगे यांनी हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम अतिशय उत्तम पद्धतीने साजरा करत असताना आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, वाडीकर मंडळी, त्याचप्रमाणे महिला मंडळी, बचत गट आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेषतः उपस्थित असलेले या स्टेजवरती कृषी विभागाचे अधिकारी आदरणीय वाघ मॅडम, ज्यांनी नुकतंच आता काही कार्यक्रम या ठिकाणी तालुक्याच्या स्तरावरती झाले. अतिशय उंच असं त्यांनी आपली उंची दाखवण्याचा प्रयत्न आणि सातत्याने या क्षेत्रामध्ये काम करत असताना ग्रामस्थांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त करत असताना वाघ मॅडमनी विविध प्रकारचे काम या ठिकाणी आपल्या औदर गावामध्ये करत होते. अशाच पद्धतीने या ठिकाणी पोलीस पाटील असतील आणि सर्व
या गावातील विविध संस्थेवरती अध्यक्ष सचिव अशा सर्व महिला या स्टेजवरती उपस्थित आहात। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ग्रामपंचायत अवधूतच्या वतीने स्वतः सरपंच सुजाताई पंडित मेदगे यांच्या वतीने मी माझ्या मेदगे परिवाराच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो। हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याचा उद्देश फक्त या कुटुंबाचा एक वेगळा आणि आगळा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित करत असताना तुम्हा आम्हाला सर्वांना एक आरोग्याची दिशा या ठिकाणी प्रत्येक कुटुंबामध्ये घरोघरी कुटुंबाला सहकार्य होण्याची भावना त्याच्यामध्ये पाठीमागे आहे आणि ती भावना व्यक्त कशा पद्धतीने करायचं तर हे समाजाला एकत्र आणून समाजाचा काहीतरी आपण देणं घेणं लागतो आणि त्या माध्यमातून असा उपक्रम या ठिकाणी सागर शेट्टी आयोजित केलेला आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने येऊन या ठिकाणी सहभागी केलात त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांचं मी सर्व महिलांचं या ठिकाणी विशेषतः पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत करतो। काहीच वेळामध्ये या ठिकाणी डॉक्टर साहेबांचं आगमन होणार आहे आणि तदनंतर या ठिकाणी या शिबिराचं सर्व गोरगरिबातील ग्रामस्थ मंडळींना त्याचा उपभोग घेता येईल अशा पद्धतीने उत्तम अशी कार्यप्रणाली या ठिकाणी राबवत असताना अशाच पद्धतीने मी सागरला आणि शीतलताईंना सांगेन की आपण समाजाची सेवा करा, समाजामध्ये गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आणि याच निमित्तानं त्यांचे कृपाशीर्वाद आपल्या पाठीमागे कायम सोबत राहो अशी सदिच्छा आपल्या दोघांना मी या ठिकाणी देईल आणि ग्रामस्थ मंडळींनी आपण सुद्धा सर्वांनी त्यांना सहकार्य करावे अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन त्यांना शुभाशीर्वाद द्यावे अशी या ठिकाणी मी माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या मेदगे परिवाराच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करेन आणि अशाच पद्धतीने पुढे आपली भावी वाटचाल प्रगतीपथ पथावर जावी असे मी या ठिकाणी सागर शेठला आणि शीतलताईंना या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो। या ठिकाणी सांगतो धन्यवाद। नमस्कार सर्वांना, मी सौ शीतल सागर मेदगे, आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व महिला भगिनींनो, प्रथमतः तुम्हा सर्वांना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे। माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? काहींनाच माहिती आहे, सगळ्यांना माहित नाही असं आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? आज 8 मार्च जागतिक महिला दिन। हा दिवस खरं तर महिलांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अतुल्य योगदानाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे। स्त्रीच्या शिवाय या विश्वाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही। स्त्री सहनशक्ती, प्रेम आणि प्रेम शक्तीची मूर्ती आहे। आजची स्त्री शिक्षणापासून राजकारणापर्यंत अंतराळ प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचे सर्वोच्च स्थान निर्माण करत आहे। ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे। स्त्री शक्तीचा गौरव आहे। आज स्त्री शक्तीला तिच्या जिद्दीचा, त्यागाचा सन्मान करण्याचा दिवस आहे। आपल्याकडे आई बहीण पत्नी, मैत्रीण सगळे असतात, पण माहितीये का आपल्याला आई आपल्याला घडवते, पत्नी आपल्याला साथ देते, मैत्रीण आपल्याला आधार देते। आजची स्त्री सर्वोच्च क्षेत्र, आजची स्त्री आपल्या उंबरठा ओलांडून, घरातील उंबरठा ओलांडून ती सर्व स्वतःच्या करिअर करत आहे। तिने आकाशात घातलेली आहे। ती स्वतः करते, तसंच त्याचबरोबर स्वतःची कुटुंबाचाही आधार होती। आज आपण आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। आरोग्य शिबिरात आयोजित करण्यामागचे खरे कारण म्हणजे आज गेले 7 वर्षापासून मी, माझे पती, दीर, जाऊ म्हणजे तसे सर्वच आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। आरोग्य शिबिरात कार्यरत असताना आम्हाला असे जाणवले की महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे खूप कमी लक्ष देतात। म्हणजे साधी सर्दी झाली तरी पण एक होईल 4-5 दिवसामध्ये होऊन जाईल असं होतं त्यांचं, पण 4-5 दिवसाचं कधी ते 10 दिवसावर जातं, 15 दिवसावर जातं, त्याचं स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होतं।
मग त्याचाच एक आम्ही आदर्श डोळ्यापुढे ठेवून की बाबा महिलांसाठी आजचा एक हा दिवस खूप महत्वाचा आहे, त्यांना त्यांचा स्वतःचा काहीतरी करून दाखवायचं आहे. म्हणूनच आजच्या या आरोग्य शिबिराचे गुरुदत्त युवा मंचतर्फे आयोजन केलेलं आहे. गुरुदत्त आज आम्ही सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत ह्या आरोग्याचे आयोजन केलेले आहे. तर या सर्वांचा आपण सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी विनंती करते आणि यापुढेही आम्ही असेच उपक्रम करत राहू अशी मी तुम्हाला ग्वाही देते. येथे उपस्थित